या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार मंडळी, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं स्वामी भक्ती या चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अष्टमी का नवमी कधी करावे कन्यापूजन, कोणत्या वयाच्या मुलींची कन्यापूजन करावे, तसेच कन्यापूजन कसे करावे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. पंचांगानुसार चैत्र नवरात्रीचा पवित्र सण 19 मार्च 2026 रोजी सुरू झाला असून 27 मार्च रोजी संपेल. या 9 दिवसांमध्ये भक्त देवी दुर्गेच्या 9 रूपांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पूर्ण विधीसह पूजा, जप, तपश्चर्या आणि उपवास करतात. पंचांगानुसार चैत्र नवरात्रीचा पवित्र सण 19 मार्च रोजी 2026 रोजी सुरू झाला असून 27 मार्च 2000 पंचांगानुसार चैत्र नवरात्रीचा पवित्र सण 19 मार्च 2026 रोजी सुरू झाला असून 27 मार्च रोजी संपेल. या 9 दिवसांमध्ये भक्त देवी दुर्गेचा 9 रूपांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पूर्ण विधीसह पूजा, जप, तपश्चर्या आणि उपवास करतात. शक्ती साधनेच्या शेवटचे 2 दिवस अष्टमी आणि नवमी तिथी खूप विशेष मानली जाते, कारण या 2 दिवसात देवीचे दिव्य रूप मानले जाणाऱ्या 2 ते 10 वर्ष वयोगटातील मुलींची पूजा केली जाते. चैत्र नवरात्रीचा कोणत्या वयोगटातील मुलींची पूजा करण्याचे फायदे काय आहे, कन्यापूजन किंवा कजंक पूजनेचे धार्मिक महत्त्व आणि पद्धत आपण या व्हिडिओमधून सविस्तरपणे समजून घेऊया. चैत्र नवरात्रीत मुलींची पूजा केव्हा करावी? जर तुम्ही अष्टमी तिथीला कन्या देवीची पूजा करत असाल तर या वर्षी तुम्ही 26 मार्च 2026 रोजी दुर्गा अष्टमीच्या दिवशी सकाळी 11:48 पर्यंत कन्या देवीची पूजा करावी. तथापि जर तुम्ही नवमी तिथीला कन्या देवीची पूजा करत असाल तर रोजी सकाळी 11:48 पर्यंत सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 27 मार्च 2026 रोजी सकाळी 10:06 पर्यंत चालेल. अशा परिस्थितीत तुम्ही 26 तारखेलाच किंवा उदय तिथीनुसार दुसऱ्या दिवशी सकाळी 10:06 पर्यंत कन्यापूजन करू शकता. चैत्र नवरात्रीमध्ये मुलींची पूजा कशी करावी? हिंदू श्रद्धेनुसार चैत्र नवरात्रीत देवीची पूजा करण्यासाठी भक्तीने प्रथम आपल्या श्रद्धेनुसार अष्टमी किंवा नवमी तिथीला स्नान करून ध्यान करावे आणि नेहमीप्रमाणे देवीची पूजा करावी. यानंतर आदराने देवींना आपल्या घरी आमंत्रित करून त्यांचे पाय धुवावे. देवी असलेल्या मुलींसोबत भक्ती भैरवाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका मुलालाही आमंत्रित करावे. देवी असलेल्या त्या मुलींच्या कपाळाला आणि पायाला हळदी कुंकवानी आणि तांदळाचे दाणे लावावे. त्यानंतर त्यांच्या हातात जानवे बांधून त्यांना लाल रंगाची ओढणी अर्पण करावी. मग देवीला एका आसनावर बसून त्यांना आपल्या श्रद्धेनुसार जेवण अर्पण करावे, जसे की पुरणपोळी, भाजी, हलवा, खीर आणि फळे अर्पण करावी. त्यानंतर प्रत्येक देवीला भेटवस्तू, वस्त्रे आणि पैसे देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावे. कन्यापूजन, वय आणि फायदा. 2 वर्षाच्या मुलीच्या पूजेचे फायदे. हिंदू मान्यतेनुसार कुमारी म्हटल्या जाणाऱ्या 2 वर्षाच्या मुलीची विधीनुसार पूजा केल्याने भक्तांचे दुःख आणि गरिबी दूर होते आणि त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते. 3 वर्षाच्या मुलीची पूजा करण्याचे काय फायदे आहेत तर चैत्र नवरात्रीमध्ये ज्या 3 वर्षाच्या मुलीची पूजा केली जाते तिला त्रिमूर्ती म्हटले जाते. देवीचेही एक रूप असलेल्या या मुलीची पूजा केल्याने धन, सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळतो. 4 वर्षाच्या मुलीची पूजा करण्याचे फायदे काय आहेत तर सनातन परंपरेनुसार चैत्र नवरात्रीत ज्या 4 वर्षाच्या मुलीची पूजा केली जाते तिला कल्याणी म्हटले जाते. तिची पूजा केल्याने भक्तांच्या कुटुंबाला आणि संपूर्ण कुळाला कल्याण प्राप्त होते आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. 5 वर्षाच्या मुलीची पूजा करण्याचे फायदे काय तर हिंदू मान्यतेनुसार चैत्र नवरात्रीत ज्या 5 वर्षाच्या मुलीची पूजा केली जाते तिला रोहिणी म्हटले जाते, जी भक्तांच्या सुदैव आणि आरोग्याचा आशीर्वाद देते. देवी रोहिणीच्या आशीर्वादाने भक्त निरोगी राहतो. 7 वर्षाच्या मुलीच्या पूजेचे फायदे. नवरात्रीत पूजली जाणारी 6 वर्षाची मुलगी देवी कालिकेचं एक रूप. हिंदू मान्यतेनुसार 6 वर्षाच्या मुलीची पूजा केल्याने भक्ताला बुद्धी, ज्ञान आणि विवेक प्राप्त होतो. देवी दुर्गेच्या आशीर्वादाने आणि या तिन्हींच्या शक्तीने व्यक्तीला सर्व क्षेत्रात विजय मिळतो. 7 वर्षाच्या मुलीची पूजा करण्याचे काय फायदे आहेत तर हिंदू मान्यतेनुसार
नवरात्रीत पूजा केल्या जाणाऱ्या 7 वर्षाची मुलगी ही चंडिकेसारखी असते. ती भक्ताला धन आणि शक्ती प्रदान करते. 8 वर्षाच्या मुलीची पूजा करण्याचे फायदे. हिंदू मान्यतेनुसार नवरात्री दरम्यान 8 वर्षाच्या मुलीला शांभवी म्हटले जाते. तिची पूजा केल्याने न्यायालयीन खटल्यांसह सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबींमध्ये यश मिळते. 9 वर्षाच्या मुलीची पूजा करण्याचे फायदे. शक्ती उपासनेचा भव्य उत्सव असलेल्या नवरात्रीमध्ये 9 वर्षाच्या मुलीला देवी दुर्गेचं रूप मानलं जातं. तिची पूजा केल्याने भक्त आपल्या सर्व शत्रूंवर विजय मिळवतो आणि आपल्या सर्व प्रयत्नांमध्ये अपेक्षित यश प्राप्त करतो. देवीच्या कृपेने त्याची सर्व कार्ये पूर्ण होतात. 10 वर्षाच्या मुलीची पूजा करण्याचे फायदे. हिंदू मान्यतेनुसार नवरात्रीच्या ज्या 10 वर्षाच्या मुलीची पूजा केली जाते तिला सुभद्रा म्हटले जाते. देवीचे हे दिव्य रूप इच्छा पूर्ण करते असे म्हटले जाते. असा विश्वास आहे की 10 वर्षाच्या मुलीला आशीर्वादाने भक्तांना सर्व इच्छा पूर्ण होतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. कमेंटमध्ये जय माताजी नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओपर्यंत.